लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 14 ऑगस्टच्या भागामध्ये आबांचे लांबचे आता मात्र चुलत भाऊ आलेले असतात आणि इकडे आबा त्यांचं कौतुक करत असतात आणि अंत्या आहेस तसा आहेस बरं का, अजिबात तू बदलला नाहीस यावरती अनंत सांगत असतो, आबा म्हणजे तुम्ही आमचं इन्स्पिरेशन आहात ना, तुमचा इतका तगडा अनुभव आहे ना. आबा म्हणतात अच्छा अच्छा म्हणजे तुला काय म्हणायचंय, म्हातारा झालोय काय मी. अनंत म्हणतो नाही हो आबा, तुम्हाला कोण म्हातारा मिळेल, तुमच्यासारखं तरुण व्यक्तिमत्व यायचे नाहीये. खरं सांगायचं तर तुम्ही आमचं इन्स्पिरेशन आहात. तुमच्याकडे बघितल्यावरती खूप कामाचा तुम्हाला अनुभव असल्यामुळे आम्हाला ना हुरूप येतो हुरूप. त्यावरती ते अनंताची बायको अर्चना सांगत असते काहीही म्हणा आबा, पण ना इंडियामध्ये आल्यावरती जे आपलेपण असतं ना ते आपलेपण कुठेही बाहेर नसतं. म्हणजे आता बघा ना, आपल्या इथे आल्यावरती आपली माणसं भेटतात, कौतुकाने आपल्याला जेवायला बोलवतात, या सगळ्यामध्ये एक आपुलकी प्रेम असते ना, ती बाहेरला कितीही तुम्ही राहा तशी प्रेम आपुलकी काहीच मिळत नाही. असं आता अर्चना बोलत असताना तिकडे आता कला येते. कला आल्यावरती आबा त्या कलाशी ओळख करून देतात. अर्चना अगं ही सून आमची नात सून कला अद्वैत चांदेकर, आणि तुला माहितीये का ही ना उत्तम स्वयंपाक करते बरं का, हिच्या हातचा स्वयंपाक खाशील तर बघशीलच तू. यावरती रोहिणी आता विचार करते हिच्या हातचा स्वयंपाक खायलाच तुम्हाला इथे बोलवलंय, हिच्या हातचा स्वयंपाक खा, हिचा फुल टाइम पास करा जेणेकरून रात्रीपर्यंत हिची डिझाईन पूर्ण होणार नाही आणि अद्वैत तोंडावरती पडेल. आणि त्यापर्यंत इकडे आता अर्चना म्हणते काय सांगू तुम्हाला, अहो म्हणजे रोहिणीने हिचे इतकं कौतुक केलंय ना की तुमची ही कला खूप छान जेवण बनवते आणि तेच कौतुक ऐकून आम्ही इथे जेवणासाठी आलेलो आहोत. आता मात्र अद्वैतचं डोकंच फिरतं. म्हणजे आता कला जेवण बनवणार म्हणजे झालं, खूपच वेळ जाणार आणि त्यानंतर जेवण वाढायचं, सागर संगीत जेवण करायचं म्हणजे इतका वेळ जाणार आणि त्यानंतर ती खरे डिझाईन कधी बनवणार. मोठी तिकडे चॅलेंज स्वीकारून आले की मी हे करेन मी ते करेन आणि आता जर हिने काहीच नाही केलं तर तोंडघाशी मला पडावं लागेल. अद्वैतला वेगळंच टेन्शन असतं. तोपर्यंत कला किचन मध्ये येते आणि आता सागर संगीत जेवणाची तयारी करायला लागते आणि ती अंजूला इन्स्ट्रक्शन देते, आज पाहुणे माझ्या हातचं जेवायला आलेले आहेत, खास त्यांना जेवायला इकडे बोलवलंय तर आपल्याला साधं सुद्धा जेवण करून चालणार नाही, 2-3 गोडाचे पदार्थ असं पद्धतशीर जेवण आपल्याला करायला पाहिजे असं कला आता अंजूला सांगत असते. अंजू सुद्धा या सगळ्यामध्ये तयारी करत असते. तोपर्यंत अद्वैत येतो. अद्वैत म्हणतो काय चाललंय तुझं हे सगळं, म्हणजे तुला या सगळ्यासाठी किती वेळ लागेल. कला म्हणते अरे असं काय करतोस, पाहुणे आलेत ना, गोडाचे पदार्थ करायला लागतील, चटण्या कोशिंबीर पोळी भाजी बरंचसं काही जेवण आहे, खूप वेळ जाईल. अद्वैत म्हणतो ही सगळी पालढाळ लावू नकोस, जे काही करणार आहेस ते पटकन सांग, किती वेळ लागेल, किती वेळात आटपेल आणि कसं होईल. तुला माहिती आहे ना या सगळ्यामध्ये तू कमिटमेंट देऊन आलेली आहेस की या सगळ्यामध्ये तू आता लवकरात लवकर ते डिझाईन पूर्ण करशील. उद्या डिझाईन द्यायची आहेत तुला आणि या डिझाईन जर उद्या तू दिला नाहीस तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, हे समजतंय ना. यावरती कला म्हणते हे बघ, तुला ज्या वेळेला मी डिझाईन देण्याचं कबूल केलं त्यावेळेला मला माहिती होतं का की आपल्या घरात पाहुणे येणार आहेत, ते आपल्या घरात पाहुणे येणार आहेत, माहिती असतं तर मी उद्याच केलंच नसतं ना. पण एक लक्षात ठेव, मी आतापर्यंत ज्या वेळेला तुला बोललेले आहे की मी तुला डिझाईन देईन तेव्हा कधी नाही तुला नाराज केलंय, मी प्रत्येक वेळेला डिझाईन दिलेली आहे ना, मग आता काय एवढा चिडलायस. अद्वैत म्हणतो तू फालतूची बडबड करू नकोस, कितीपर्यंत तुझं आटपेल ते सांग. यावरती कला म्हणते काही नाहीये, 3-4 तास तरी जातील आणि त्यानंतर ते लोक गेल्यावरती आटपायचं काम समजा अंजू करेल. अद्वैत म्हणतो अगं पण मग तू डिझाईन कसं करणार. कला म्हणते तू काही काळजी करू नकोस, मी तुला देईन म्हटलंय ना, तू आता इथे बोलत राहून माझा वेळ वाया घालवतेस. हा वेळ वाया गेला तर तेवढाच कामासाठी उशीर होईल, तेवढाच जेवणासाठी उशीर होईल आणि तेवढाच डिझाईनसाठी उशीर होईल. अद्वैत म्हणतो ठीक आहे, मग तू एक काम कर, तू मला सांग मी तुला काय मदत करू. मी तुला मदत करायला तयार आहे, जे काम तू सांगशील ते काम मी करायला तयार आहे. यावरती कला म्हणते तू आणि मदत, अजिबात तुझी मदत नको, तू न मदतीपेक्षा माझं काम वाढवून ठेवशील आणि ते मला नको आहे. यावरती अद्वैत म्हणतो तुला काय वाटलं मला येत नाही का, तू मला सांग बरं काय करू ते. कला म्हणते ठीक आहे, मी तुला सांगू का काम करायचं, तू एक काम कर, माझं इथलं 2 मिनिटाचं काम उरकेपर्यंत त्या किचन कट्ट्याच्या बाजूला जाऊन उभा राहा बरं, मग मला जसं आठवेल तसं मी तुला काम सांगेन. असं म्हणत आता मात्र कला अद्वैतला किचन कट्ट्याच्या एका बाजूला उभं राहायला सांगते आणि तोपर्यंत तिकडे रजनी येते आणि कला अगं खरंच सॉरी, म्हणजे अचानकपणे पाहुणे आलेत, मला याची काही कल्पना पण नव्हती आणि त्यामुळे मला ना थोडं बरं वाटत नव्हतं, डोकं दुखत होतं म्हणून मी माझ्या रूम मध्ये झोपले होते, मला
कोणी सांगितलं पण नाही की अनंत भाऊजी आणि अर्चना वहिनी आल्यात ते, आणि त्यामुळे मी आता वरतीच झोपलेले होते हे समजल्यावरती मी खाली आले. आणि सांग बरं तुला काय मदत करू का? कला बघते तर रजनीला ताप आलेला असतो. कला म्हणते काय करताय रजनी मॅडम? अहो तुम्हाला ताप आलाय, तुमची तब्येत बरी नाहीये, तुम्ही खरंच जाऊन झोपा बरं वरती. सगळी तयारी झालेली आहे आणि मी जेवण करते. अंजू आहे ना माझ्या मदतीला, तुम्ही काही काळजी करू नका. तुमची तब्येत बिघडली तर मात्र आपल्याला हे परवडणार नाहीये, तुम्ही जाऊन वरती झोपा बरं. असं म्हणत कला आता रजनीला झोपायला सांगते. रजनी म्हणते नाही ग, तू एकटी किचन मध्ये काम करणार आणि मी कशी ग झोपू? कला म्हणते काही नाही रजनी मॅडम, सगळं नीट होईल, तुम्ही जा बरं. त्यावरती रजनी म्हणते नाही मी वरती जाऊन झोपत नाही, हे दोघं जण आलेत ना त्यांच्यासोबत गप्पा मारते. असं म्हटल्यावरती आता मात्र रजनी इकडे निघते. तोपर्यंत अद्वैत म्हणतो काकी अगं साथ आहे हा तापाची, तू स्वतःची काळजी घे बरं. यावरती रजनी म्हणते अद्वैत तू आणि किचन मध्ये बायकोची मदत करायला आलास काय? चांगलंय चांगलंय. असं म्हणत आता इकडे कला रजनीला गोळी देते. तुम्ही ही गोळी घ्या जेणेकरून या सगळ्यामध्ये तुमचं डोकं थांबेल आणि तुम्हाला बरं वाटेल. मग कलाने दिलेली गोळी आता रजनी घेते आणि हॉलमध्ये गप्पा मारण्यासाठी जाते. रजनी गेल्यावरती कला आता अंजूला सांगत असते हे बघ ही भाजी चिरून ठेव, त्यानंतर आपल्याला कोशिंबीर चटणी करायची आहे, यासाठी ही तयारी कर. असं म्हणत अंजूला इन्स्ट्रक्शन देत असताना तिकडे आता अद्वैत येतो. आणि काय चाललंय तुझं? तू मुद्दाम मला काम सांगत नाहीस ना? म्हणजे आता तू सांग ना मला फक्त काय करायचंय ते, तू बोल ना मी काय करू ते, मी सगळी मदत करायला तयार आहे. यावरती आता कला म्हणते नको रे तू काम वाढवशील. अद्वैत म्हणतो तुला काय वाटलं मला जमत नाही का? मी अद्वैत चांदेकर आहे, तू मला सांग फक्त काय करायचं, मी सगळं करेन. कला म्हणते 2 मिनिटं इकडे जाऊन उभा राहा. अद्वैत म्हणतो अगं ऑलरेडी 10 मिनिटं मी तिकडे जाऊन उभा राहिलोय. कला म्हणते अजून 10 मिनिटं थांब, माझी कोशिंबीर चालले ना, ही एवढी कोशिंबीर होऊ दे, त्यानंतर मी तुला बोलवते काय सांगायचं ते. असं म्हणत ती पुन्हा एकदा अद्वैतला एका बाजूला उभं करते. अद्वैतला बाजूला उभं करेपर्यंत आता मात्र कला इकडे पुन्हा एकदा कांदा भजीची तयारी करते. कांदा भजीची तयारी करून पीठ वगैरे सगळं भिजवून आता भजी तळण्यासाठी ती अद्वैतला बोलवते. इकडे सगळ्यांच्या गप्पा टप्पा सुरू असतात आणि तेवढ्यातच तिकडे रजनी येते. रजनी आल्यावर ती अर्चना म्हणते काय ग रजनी आता कशी आहे तुझी तब्येत? रजनी म्हणते हो आता बरी आहे, तुम्ही सगळेजण भेटलात ना मला खूप खूप बरं वाटलेलं आहे. असं म्हणत रजनी आता सगळ्यांशी भेटते, सगळ्यांना हाय करते. श्रीकांत रजनीला टोमणा मारायला काही चुकत नाही. तोपर्यंत कलाची कोशिंबीर होते, सगळं जेवण होतं आणि गरमागरम फक्त आता भजी तळायची बाकी असते. कलाने भजीचं बॅटर बनवलेलं असतं आणि ती अद्वैतला बोलवते. अद्वैतला म्हणते आता ही भजी तळायची आहे, पण मला नाही वाटत की तुला ही भजी तळायला जमेल. आता जमत नाही म्हटल्यावरती ऐकेल तर तो अद्वैत चांदेकर कुठला? का नाही जमणार? मी अद्वैत आहे, अद्वैत चांदेकरला सगळं जमतं. कला म्हणते ठीक आहे मग घे बरं तळायला. हे बघ अशा पद्धतीने भजी तळायची. अद्वैत म्हणतो तू टाक मी तळतो. असं म्हणत आता कामाला काम लावत अद्वैत आता मदतीच्या ऐवजी कलाला डोक्याला तापच देत असतो. तोपर्यंत कला म्हणते ठीक आहे मी भजी एक एक करून सोडून देते आणि मग तू भजी तळ. यावरती अद्वैत म्हणतो हो हो तू म्हणशील ना तसंच होईल. असं म्हणत आता अद्वैत ती भजी तळायला घेतो, पण भजी टाकताना तेल तडतड तडतड उडायला लागतं. मग अद्वैत गडबडतो हे काय तेल उडतंय? यावरती कला म्हणते चांदेकर अरे भजी तळायची तेवढं तेल उडणारच ना, कारण आपण गरम तेलामध्ये भजी टाकतोय, जमेल का तुला? अद्वैत म्हणतो न जमायला काय झालंय, मला जमणारच आहे. तू सारखं बोलून बोलून मला जमेल का जमेल का असं करू नकोस. यावरती कला म्हणते ठीक आहे तळ बरं भजी. आता कला एक एक करत भजी आता पॅन मध्ये टाकत असते आणि अद्वैतला ती भजी तळण्यासाठी सांगत असते. अद्वैतला तेलाची भीती वाटत असते म्हणून तो कलाच्या आडून आडून भजी तळायचा प्रयत्न करत असतो आणि कलाच्या खांद्यावरती हात ठेवतो. बघू बघू मला जमते ना भजी तळायला, हे काय मी अशी तळतो मी तशी तळतो. असं म्हणत तो आता भजी तळण्याच्या पेक्षा बडबड बडबड जास्त करत असतो आणि कलाला खांद्यावरती हात ठेवून लपून छपून भजी तळत असतो जेणेकरून तेल उडायला नको. दोघं जण मस्तपैकी किचन मध्ये काम करत असतात. यावरती कला सांगत असते चांदेकर व्यवस्थित तळली गेली पाहिजे हा भजी, अजून कच्ची राहिली तर मात्र सगळ्यांना त्रास होईल, त्यामुळे भजी नीट तळ. आता अद्वैत हळूहळू भजी तळत असतो, पण ते सुद्धा कलाच्या आडूनच. दोघं जण किचन मध्ये खूप आता छानपैकी काम करत असतात आणि आता
छान हे दृश्य आपल्याला पाहायला खूपच सुंदर दिसत असतं। हळूहळू एक एक करत सगळ्या भज्या तळून होतात। भज्या तळत असताना अद्वैत आणि कला हे एकमेकाच्या इतके जवळ असतात, एकमेकाचा हात पकडलेला असतो। दोघांच्याही लक्षात पण नसतं की या भज्यांच्या निमित्ताने का होईना दोघं जण एकत्र येत असतात आणि एकत्रित काम करत असतात। छानपैकी अद्वैत कलाला मदत करतो, तिच्या खांद्यावरती हात ठेवत असतो, इकडून तिकडून वाकून पाहत असतो आणि भज्या तळत असतो। सुंदरपैकी भज्या तळून होतात आणि आता कला म्हणते झाल्या, आपल्या भज्या तळून झाल्यात, बाकी सगळं जेवण झालंय, तू सुद्धा तिकडे जाऊन बस, मी सगळ्यांना जेवायला वाढते। असं म्हणत कला अद्वैतला डायनिंग टेबलवरती जायला सांगते। तोपर्यंत इकडे आता सोहमचं पेंटिंग विक्री झालेली असते आणि सगळं उरकून आता कॅफे बंद करून जायची वेळ आलेली असते। काजू शेवटचा हात फिरवत कॅफे बंद करत असताना सोहम म्हणतो 2 मिनिटं बस ना। काजू म्हणते नाही मला बसायला वेळ नाहीये, म्हणजे आता आपल्याला निघायला पाहिजे, कॅफे बंद करायची वेळ झाली, आपण जाता जाता बोलूया का? म्हणजे आता मी तुला एक गोष्ट सांगते की या सगळ्यामध्ये आपण रस्त्यामध्ये आता बोलूया, पण सोहमला रस्त्यात बोलायचंच नसतं। या सगळ्यामध्ये सोहमला तिथे समोर बसून बोलायचं असतं, म्हणून तो तिला हट्ट करतो, थांब ना 2 मिनिटं काजूबाई, 2 मिनिटं बस इकडे, असं म्हणत काजूला बसायला सांगतो। काजू म्हणते बोल मित्रा, काय काम आहे तुझं, काय 2 मिनिटांमध्ये एवढं तुला महत्वाचं बोलायचं आहे? मग सोहम म्हणतो हे घे, असं म्हणत सोहम तिला 500 रुपये देतो। यावरती आता काजू म्हणते तू काय आपल्याला टिप देतोस काय? सोहम म्हणतो वेळ लागले का, मी तुला टिप का देईन, मैत्रिणीला टिप द्यायची असते का? पण आपला आधी डील ठरलंय की नाही की मी इथे बसून पेंटिंग काढणार, पेंटिंग काढल्यावरती मग मात्र या पेंटिंग मध्ये जे पैसे येतील त्याचं रेंट देऊन मग मात्र उरलेला पगार हा स्टाफ मध्ये थोडा थोडा वाटायचं ठरलंय ना, तर हे तुझे 500 रुपये, माझं पेंटिंग विकलं गेलं आणि त्याच्यातला तुझा हा वाटा। 500 रुपये मिळाल्यावरती काजल खूप खुश होते आणि आज घरी जाताना मी भाजी वगैरे घेऊन जाईन, कारण घरामध्ये भाजी वगैरे काहीच नसते। संगीता पेज बनव, हे बनव, ते बनव असं बनवत असते, आज फायनली घरामध्ये भाजी येईल म्हणून काजल खूप खुश असते। 500 रुपये घेऊनच मार्केटमध्ये जाऊन आपल्याला हवेत त्या भाज्या, घरी लागतात ते सामान सगळं खरेदी करून काजल जायला निघते। तोपर्यंत इकडे आता जेवणाची सगळी तयारी झालेली असते। डायनिंग टेबलवरती सगळी जेवण मांडलेली असताना तिकडे आता येते ती म्हणजे नैना। नैना आल्यावरती मग मात्र अर्चना म्हणते काय ग रोहिणी, ही तुझी सून का? यावर आता मात्र रोहिणी म्हणते हो, ही न राहुलची बायको। त्यावरती नैना म्हणते हॅलो, असं म्हणत नैना सगळ्यांना आता मात्र हाय हॅलो करते आणि त्याच वेळेला नैनाला या सगळ्यांना हाय हॅलो केल्यावरती नैना म्हणते सॉरी, म्हणजे या सगळ्यामध्ये ना माझी थोडी तब्येत बरी नव्हती, तब्येत बरी नसल्यामुळे मी ना थोडंसं वरती आराम करत होते, असं म्हणत नैना आता या सगळ्यामध्ये सगळ्यांना तिथेच उभं करून मस्तपैकी आतमध्ये वरती झोपायला पण जाते आणि ती सांगते माझी तब्येत बरी नसल्यामुळे जरासं मी आराम करत होते। आणि अंजू जेवण झालंय का? कला जेवण झालंय का? मला खूपच भूक लागलेली आहे आणि ही भूक लागल्यामुळे आता मी ताबडतोब वरती झोपायला जात आहे, त्यामुळे मला आता भूक लागल्यामुळे वरती आणून द्या, मी माझं जेवण वरतीच जेवेन, असं म्हणत पाहुणे असताना सुद्धा आता इकडे सगळ्यांच्या समोर ती तिकडून निघून वरती जाते आणि आपलं जेवण वरती पाठवून द्यायला सांगते। हे सगळा रूढपणा आबांना काही सहन होत नाही, पण आता तिला काय बोलायचं, मूर्खाच्या नादी काय लागायचं, म्हणून आबा तिला काहीच बोलत नाहीत आणि आता नैनावरती निघून जाते। तोपर्यंत अद्वैत हातामध्ये भजीचं टोप घेऊन येतो आणि सगळ्यांना भजी द्यायला लागतो। त्यावरती अर्चना म्हणते काय रे अद्वैत, म्हणजे आता तू सुद्धा बायकोला किचन मध्ये मदत करायला लागलास की काय? खरं तर हा तू लग्नाच्या आधी असा नव्हतास बरं का? आबा हो की नाही? अद्वैत कधीच किचन मध्ये जात नव्हता ना? आबा काहीच बोलत नाही। त्यावेळेला आता मात्र अर्चना म्हणते खरंच, म्हणजे खरंच बायकोला मदत करणं यासारखं दुसरं महत्वाचं काम नाही, म्हणजे बायकोला मदत करणं हे खूपच चांगलं आहे। अनंता तू कधी बायकोला मदत केलीस का? यावरती अनंता म्हणतो नाही, म्हणजे अद्वैत खरंच तुझी कमाल आहे बरं का, बायकोला मदत करणं ही खूप चांगली गोष्ट आहे। आम्ही याच्या आधी कधीच बायकोला मदत केली नाही, पण तू पुढारलेल्या विचाराचा आहेस। यावरती अर्चना म्हणते हो तर बघा तरी अद्वैतकडे, तो बायकोची मदत करतोय आणि असं नाही की स्त्री पुरुष असं कोणताही भेदभाव न करता त्याने आता बायकोसाठी मदत केलेली आहे आणि या सगळ्यात त्याला आता बायकोबद्दल किती काही वाटतं हे सगळं समजतं। म्हणजे आता खरंच या पिढीकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे। म्हणजे सरोज वहिनी बघ ना, तुझा मुलगा याच्या आधी काही करायचा का? किचन मध्ये पाऊल तरी टाकायचा का?
पण बघ तरी आज त्याने किचन मध्ये नुसतं पाऊल नाही टाकलंय तर आपल्या बायकोची मनोभावे मदत केलेली आहे. खरंच आहे, या सगळ्यामध्ये बायकांना पुढे जाण्यासाठी असे नवरे असतील ना तर नक्कीच बायका पुढे जातील असं म्हणत अद्वैतचे सगळेजण कौतुक करतात. त्यावेळेला इकडे सरोजला टोमणा मारत अर्चना म्हणते, सरोज वहिनी पण तू या सगळ्यामध्ये सुनेला जास्त त्रास नाही ना देत, म्हणजे सून जर का राब राबती आहे तर तिला राबवून जास्त घेऊ नकोस बरं का, कारण कसं असतं ना जास्त सुनेला राबवलं ना की मुलगा पण आपल्यापासून दूर जातो. म्हणजे आत्ताच बघ तुझा मुलगा इतका बदललाय, पूर्णपणे सुनेच्या आहारीच गेलेला म्हणायचं ना. चांगल्या अर्थाने म्हणते बरं का, मी सुनेला मदत करतोय, तिच्या पुढे मागे करतोय, बघ बरं तुझा मुलगा तुझ्या हातातून निघून जाईल असं म्हणत अर्चना सरोजला टोमणाच मारते. आणि तुला जर का मुलाला आपल्या हातात ठेवायचं असेल तर सुनेचा सुद्धा सन्मान करायला पाहिजे, फार तिला काम सांगून चालणार नाही. सरोज म्हणते नाही ग नाही, तिला काही फार काम वगैरे आम्ही सांगत नाही आहोत आणि तू म्हणतेस ना तसं काही होणार नाहीये, कारण माझा मुलगा माझ्या आज्ञेच्या बाहेर नाहीये, मी माझ्या मुलाला खूप चांगलं ओळखते असं म्हणत सरोज आता अर्चनाला तिचा टोमणा परत देऊन टाकते. आणि आता सरोजच्या मनात मात्र इन्सिक्युरिटी असते खरी. तोपर्यंत अद्वैत विचार करत असतो अजून 4 ते 5 तास जातील का, कारण हे लोक जेवतील मग गप्पा टप्पा आणि मग सगळं आवरल्यावरती आता मात्र ही सगळे डिझाईन काढायला घेणार. ही मला तोंडघशी नाही पाडणार तर बरं आहे, लवकरात लवकर हे लोक जाऊन डिझाईन पूर्ण झाल्या पाहिजेत. काहीही करून आजच्या रात्रीत डिझाईन नाही झाल्या तर मात्र मला उद्या काही खरं नाही असं म्हणत अद्वैतच्या डोक्यामध्ये डिझाईन आणि डिझाईन फक्त तोच विचार असतो. तोपर्यंत काजू आता भाजी घेऊन घरी येते आणि खरे बाई बघा तुमच्या काजूला काय झालं, खरे बाई बघा काजूला काय झालं असं ओरडत येते. आता इकडे संगीता घाबरते, काय झालं काजू, हात दुखतोय का. काजू म्हणते काही नाही, गंमत केली. संगीता चिडते, आणि तुझं चाललंय काय, कसली गंमत करतेस. यावरती काजू म्हणते काही नाही, या पिशव्या घेऊन आलो ना म्हणून हात दुखते. संगीता म्हणते इतक्याशा पिशव्याने तुझं हात तरी कसं दुखतंय. यावरती आता मात्र काजू म्हणते बघ भाज्या वगैरे आणल्यात आपल्याकडे, आठवडाभर भाज्यांची तर आपल्याला चिंता नाही, भाजीसाठी लागणारं जिरं मोहरी तेल मीठ सगळं मी आणलेलं आहे, छानपैकी भाजी बनव. आणि त्यावरती संगीता म्हणते अगं इतकी भाजी का आणलीस तू. यावरती आता काजू सांगते मग काय, आपल्या घरासाठी भाजी मी नाही आणणार तर काय लोक आणणार काय. यावरती संगीताला खूप अभिमान वाटतो, आता आपली काजल मोठी झाली आहे. काजल म्हणते आणि त्याच्यातच आपण ना थोड्या शेवया आणि दूध आणलेलं आहे, छानपैकी आज खीर बनवशील का. संगीता म्हणते हे काय विचारणं झालं का, तुझ्यासाठी काहीही बनवेन, आज तुझ्यासाठी मी खीर बनवते आणि मस्तपैकी भाजी सुद्धा बनवते. यावरती काजू म्हणते खरंच छान भाजी बनव. संगीताला खूप आनंद होतो, घरामध्ये काहीही सामान नसतं आणि ह्या पोरीला या सगळ्यामध्ये जबाबदारी घेताना कलाची तिला आठवण येते. कला या सगळ्यामध्ये ज्या जबाबदाऱ्या घ्यायची तशीच जबाबदारी काजू आता आपल्या अंगावरती घेत हे घर सांभाळायला सज्ज झालेली असते. संगीता तिला आता गोडगोड बोलायला लागते. तोपर्यंत इकडे आता अद्वैत जेवायला बसतो, कलाला झोप येत असते. अद्वैत म्हणतो काय ग कामाला कधी सुरुवात करशील. यावरती कला म्हणते ते बघ समोर बघ पेन्सिल काढले, माझे पेपर तयार आहेत, तू जेवलास इथलं उरकलं की लगेच डिझाईन काढायला बसते मी. अद्वैत म्हणतो हो हो मी पटकन जेवून घेतो असं म्हणत अद्वैत घासावरती घास मारत पटापट जेवतो, जेणेकरून डायनिंग टेबल रिकामा होईल, खरेला सगळे आटपून काम करता येईल. मग आता अद्वैतचं जेवण झाल्यावरती तो म्हणतो ठीक आहे मी हे ताट ठेवून देतो, तू तुझं आटप आणि पटकन डिझाईन काढायला घे, कारण आज नाही काढल्या तर खूप मोठा गोंधळ होईल, कमिटमेंट केलेस तू मला तोंड कशी पाडशील. यावरती कला म्हणते परत तुझं तेच काय रे, मी तुला म्हटलं ना आता हे पाहुणे नसते आले तर सगळं झालं असतं ना, पाहुणे येणार याची काही मला कल्पना होती का, मला काही स्वप्न पडलं होतं का, मला माहिती असतं की पाहुणे येणार आहेत तर मी कोणत्याही प्रकारची उद्याची कमिटमेंट कधी केलीच नसते असं म्हणत कला अद्वैतला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते. पण अद्वैतचं तेच टुमणं मात्र आता चालूच असतं. मग आता अद्वैत फटाफट जेवून घेतो आणि कलाला टेबल रिकाम करून देतो. तोपर्यंत इकडे संगीता भाजी साफ करत असते. तिकडे आता दिनकर येतो आणि संगीता म्हणते बघा आपल्या लेकीने छानपैकी भाजी आणलेली आहे. यावर दिनकर म्हणतो कसं सांगू तुला, म्हणजे काजू आपली जॉब करायला लागल्यापासून या घराचा थोडाफार भार म्हणजे हे भाजी वगैरे हे आणणं खरंच मला त्याचं कौतुक वाटतं. यावरती संगीता म्हणते आपल्या कलेसारखी आहे ती. यावर दिनकर म्हणतो नाही आपल्या कलेसारखी तिच्यावरती आपण जबाबदारी नाही टाकू शकत, बघितलंस ना कलेवरती जबाबदारी टाकून आपण तिला काय हे करून ठेवते, तिला कधी आनंदाने जगताच नाही आलं, तसं मला काजलला करायचं नाहीये, असं उगाच काहीतरी तिच्यावरती जबाबदारी टाकायची नाहीये.
खरं तर काजलला या सगळ्यामध्ये मनासारखं जगूच देत नाही आपण आपल्या पोरींवरती सतत आपल्या जबाबदाऱ्यांचं ओझंच टाकत आलो, ते काही नाही, आता तिच्यावरती सारखं सारखं ओझं टाकणं मला काही परवडत नाहीये असं म्हणत असताना इकडे संगीताला पण ते म्हणणं पटतं. मग आता इकडे कला अद्वैत जेवण झाल्यावर ती डिझाईन काढण्यासाठी बसते आणि आता अद्वैत सुद्धा ती काय डिझाईन करते, कशा डिझाईन करते हे पाहण्यासाठी बाजूला बसतो. तोपर्यंत आबा येतात. काय ग सुनबाई, तू जेवलीस का? यावरती कला म्हणते, नाही आबा, माझं ताट वाढलेलं आहे, माझं इथलं काम झालं ना की मी मग जेवेन, हे काम करणं महत्वाचं आहे. आबा म्हणतात, कामासोबत जेवण पण महत्वाचं आहे ना. अद्वैतचा तिकडचं ताट घेऊन ये. वाढलेलं ताट अद्वैत घेऊन येतो. आबा म्हणतात, अरे तू जेवलास का? अद्वैत म्हणतो, हो. आबा म्हणतात, कसा रे गाड्या तू, तुझी बायको उपाशी आणि तू जेवलास सुद्धा, आता बायकोला तुला भरवावं लागेल. इकडे कला डिझाईन काढत असते, तिकडे अद्वैत तिला भरवत असतो आणि हे सुंदर दृश्य आता आबा पाहत असतात. आणि या सगळ्यामध्ये अद्वैत कलाची काळजी घेताना बघून आबांना सुद्धा खूप खूप मनापासून आनंद होत असतो.